पण तुमचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर केलं असा दावणीचा शो टॉपर आणि दावणीचा हिरो. इंजन असं बैलाचं तोंड थोडस तिरक आहे, पायात थोडी भोवरी आहे. तर मग मला फोटो टाकला, मला म्हणले काय करायला पाहिजे. पण आमच्या बंधूंच्या डोक्यात बसलं, मला व्हिडिओ कॉल केला, मला म्हणले घ्यायचाच. म्हणलं घे. मग त्या टायमाला तो 11.5 लाख रुपयाला तो गोरा घेतला. माथ्यावर त्याचे 3 टिपके होते, म्हणजे त्रिशूळासारखं त्याच्या माथ्यावर एक. आणि काय असतं माहिती का, जी वस्तू पळते ना त्याला व्यंग असतं. म्हणजे आपण म्हणतो ना 100% वस्तू दिखाऊ वस्तू पळतीच असं नसतं. आता 110 गाठ झाले. बर, आता आहे ना आम्ही 4 थारचे मानकरी झालो. 4 थार झाल्या असं, एक 6-7 बुलेट झाल्या, 2 व्हीलर एक 40 एक 2 व्हीलर झाले, 40-41 2 व्हीलर झाल्यात, ट्रॅक्टर झालेत 3. आणि रोख स्वरूपात तर बाकी भरपूर बक्षिसं भेटली. आज पुणे नगर जिल्ह्यामध्ये बैलामुळं गाड्यामुळं एक लौकिक वाढला. आणि एक समाजात जरी राजकीय पद नसलं, पद येतील जातील, पण एक गाडा मालक म्हणून आयुष्यभर ते नाव टिकून राहील. गाडा हा कसा आहे, तुम्ही गाडा हा आनंद म्हणून घेतला पाहिजे, त्यात वाहून नाही गेलं पाहिजे. कधी कधी काय होतं बाबा, आपण ही नशा आहे थोडक्यात, एक मानपानाचा विषय असतो किंवा नावाचा विषय असतो. आपल्या प्रतिष्ठेसाठी बैलांना पळवणं, तुम्ही सांगताय की त्रास होतो, का पळवलं जातं? की काय काय लोक म्हणतात मुलाखतीत दिसला बैल, मुलाखत घेतली, नजर लागते बैलाला, काहीतरी होतं. तर तुम्ही काय मानता, लागते का नजर? तशी गोष्ट असते का? बैलांचं कमी पळणं, बैलांचं थांबणं आपल्याला मान्य नाही. आपल्या दिवसभरातल्या काही अडचणी असेल किंवा आपल्या आयुष्यातल्या काही अडचणी असेल, तर ते आपण ज्यावेळेस गोठ्यात येतो त्यावेळेस आपल्याला त्यांच्याकडे बघितल्यानंतर, त्या नंदीकडे बघितल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि एक नवीन प्रेरणा येते. आज तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. या बैलगाड्यामुळं आज जे रिलेशन तयार होतं, समजा आज माझं एखाद्या तालुक्यात रिलेशन नव्हतं, त्या तालुक्यात रिलेशन झालं, मग तो एक घरोबा तयार झाला, नातेवात्याच्या पलीकडे, रक्ताच्या नात्याच्या पलीकडे. मग त्यातून आपण काय घ्यायचं, व्यावहारिक संबंध वाढवायचे. आपला नंदी पळतोय, आपण नाही पळत, वा, आपला नंदी पळतोय, आपण माच करायची गरज नाही. तो त्याच्यात काहीतरी आहे म्हणून तो पळतोय आणि तो आपलं नाव रोशन करतोय. आज समजा 3 वर्ष त्या बैलाचं आपल्या आयुष्यात आपल्या आला आणि आपल्या कुटुंबाचं किंवा माझ्या संघटनेचं नाव त्यांनी महाराष्ट्रात नेलं. ह्याच्यापेक्षा वेगळं गॉड गिफ्ट काय? पैसे म्हणजे सर्वस्व नाही, आपला स्वभाव महत्वाचा आहे. आज असे बरेच गाडा मालक, आता मी नाव नाही घेत, पण सगळं असून लोक बोलत पण नाही, बघून लांब जातात निघून. तसं आपण जर माणसांमध्ये गेलं तर आपुलकीने का सरपंच आले का, घाटात नाही दिसले, मग कसं काय? म्हणजे जी आपुलकी असते ते आपल्या स्वभाव आहे. आपण जर आकडमध्ये चाललो तर कोण विचारणार नाही. आणि तुमचं आज गाडा आहे तर उद्या नसणार आहे. उद्या माणूस आयुष्यभर गाडा पळवून ह्याची काही खात्री नाही. आता समजा मी पळवला, माझा मुलगा गाडा पळवून करेल, त्याची मला नाही ना खात्री. एखादं म्हणतो ना आपण राग किंवा एखाद्या खुन्नसपणा, एखादी ईर्ष्या तयार होत असेल, मग ह्याच्यातून आपल्या बरोबर त्यांचं जर नुकसान होणार असेल तर आपण थांबलं पाहिजे. आणि अशी एखादी डेडलाईन आपल्या डोक्यात आली की बाबा कुठंतरी चुकतंय, आपण वेगळ्या दिशेला जातोय, तर थांबणं गरजेचं आहे. आपल्या समाजात असे 2 घटक आहेत की ते वाहत गेलेत आणि आज अस्तित्व संपले. पण काही दुसरा घटक असा आहे की त्याच्यात जाऊन पण आपलं नावलौकिक वाढवलेलं आहे. तर त्यातून चांगलं काय घेता येईल ते चांगलं घेऊन पुढे गेलं. औषधांचा वापर होतोय, डोपिंग होतंय, उत्तेजक द्रव, हे कितपत खरं आहे? खरं तर आहेच ना, करणारे करतात. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा. त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत असाल चषक आहेत आणि त्याचा अक्षरशः खच आहे. एवढी सगळी संपत्ती, एवढ्या घाटात यश. मित्रांनो, हे यश मिळवलंय एका प्रसिद्ध बैलानं आणि जाणूया त्याचा प्रवास त्याच्या मालकाच्या तोंडून. या माझ्याबरोबर. नमस्ते, मी प्रशांत चंद्रकांत भागवत, राहणार इंदोरी, तालुका मावळ, जिल्हा पुणे. एक गाडा मालक म्हणून माझी आज दावणची ओळख करून देतोय. खऱ्या अर्थानं एक छोटं वासरू आहे भुंगा म्हणून. हा एक व्यापारी मित्र आहे, तर त्यांनी शूटिंग पाठवली होती, तर ते जे आम्ही एक खरेदी केली 1-2 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर हा एक बैल आहे, गोराच आहे, म्हणजे आदत आहे, मास्तर म्हणून
दोंडकरवाडीला श्याम दोंडकर हे मित्र आहे. घरगुती संबंध असल्यामुळं तो गोरा एक चांगला पळाल्यामुळे त्यांनी तो गोरा आम्हाला आवडीने बाबा दादांच्या बारीत पळायला पाहिजे या हेतून तो ॲग्रेसिव्ह आहे. हो खूप ॲग्रेसिव्ह आहे आणि आदत आहे. आदत आहे बर. हो पुढं हा डमरू आहे. हा साधाच झालेला आहे. आता याला आपण बंदीच्या काळात घेतला होता. प्रसिद्ध गाडा मालक नारायण मोरे म्हणून आहेत, त्यांचे बंधू पप्पू मोरे, त्यांनी त्यावेळेस बंदीच्या काळात 1,80,000 रुपयाला दिलता आपल्याला. कांड्यावर जोकाटात चारी खांदी पळतो. सगळ्यात सिनियर बैल दावणीला हाच आहे. हा सगळ्यात सिनियर बैल हाच आहे. नाव काय म्हटला? डमरू. डमरू. हो हा सर्किट आहे. हा आता मध्ये आपण 6,11,000 2 महिन्यापूर्वी घेतलेला आहे. लय अग्रेसिव्ह. हो लय अग्रेसिव्ह आणि पळतोय पण चांगला. रागीट आहे. हा पुढं कांड्यावर पळतो हा ना? कांड्यावर पळतोय. उजव्या बाजूला असतो. 40 फुटावरनं म्हणजे सगळ्या टॉपच्या बाऱ्यां पुढे पळतोय. ते आमचे मित्र आहे बाळा सातपुते, त्यांनीच तो घेतलाय. तसेच हा पाखऱ्या म्हणून आहे. हा आपण सोन्या सातपुते म्हणून करंजवीर याचा मित्र आहे. तर त्यांच्या बारीत त्यांनी कांड्यावर 1-2 गाठ झोपला आणि चांगली पळ असल्यामुळे भविष्यात जोकाटे होईन या हिशोबाने आम्ही 7,11,000 रुपयाला हा घेतलेला आहे. तशी किंमत आदत आहे एकदम वासनाला. हे दाताला कसं आहे? आदत आहे. आदत आहे. हो हा भैरव हा म्हणजे आता एक 4 महिन्यापूर्वी भैरव आणि ससा असं कांड एक 11 लाख रुपयाला घेतलं होतं. आपल्या दामनकर म्हणून आहेत, दामनकरांकडनं त्यांनी आपल्याला कांड दिलं. ते वेगळं वासुर आहे की नाही? हो वेगळं आहे. थोडस गाजर आहे शिंगात, पण राग खूप आहे. आता त्याला जोकाडात पण पावला आम्ही एक घात आता, तर त्यांनी जोकाडात पण बारी लावली. म्हणजे पुढच्या वर्षी हाताला 1-2 जोकाटे असावेत त्या हिशोबाने. आता पाखऱ्या पण आम्ही जोकाडात पळावला, इंजिन संघ पळावला पहिल्यांदा. बर. ती बारी पण झाली आणि फायनल पण झाली. म्हणजे एवढ्या ताकदीच्या पहिल्या संघ पण पळाला. आणि आज सकाळीच जी पारनेर केसरी होतं, सॉरी पारगाव केसरी, झेंडे आणि सुलतान, त्यात कांड्यावर पण आज पळून आलेला आहे. आणि हे सगळे अग्रेसिव्ह वासरं घेतले तुम्ही. हो आणि खऱ्या अर्थानं म्हणून आपण तुमचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर केलं. असा दावणीचा शो टॉपर आणि दावणीचा हिरो इंजन. हा कुठनं घेतला इंजन? हा शिंगवे पारगाव डोबळे म्हणून आहेत, त्या डोबळ्यांकडनं घेतलेला आहे. आता एवढी मोठी दावण आहे, चला बसून गप्पा मारूया. नमस्कार मित्रांनो, पुणे अहिल्यानगर या भागात बैलगाड्यातील एक प्रसिद्ध शर्यत प्रकार चालतो, घाटातील शर्यत. यामध्ये एक प्रसिद्ध बैल आहे इंजान. आपल्याबरोबर आहेत इंजानचे मालक. किती वर्ष आहे बैलगाड्यामध्ये? आता जसं कळतंय तसं बैल आहेत सर. म्हणजे इतिहास तुमच्याकडून सुरुवात होतो का मागच्या पिढीपासून? मागच्या पिढीपासून. फक्त त्यावेळेस नावागावासाठी गाडा पळवला जात नव्हता. एक गावची यात्रा म्हणून शर्यती व्हायच्या आणि आजोबांपासून कुटुंबात कायम चांगली बैल आली. म्हणजे जसं कळतंय लहानाचं मोठं होत असताना दावणीला कायम चांगली बैल होती. तुम्ही कधी कुठल्या वयात बैलगाड्यात आला का लहानपणापासूनच सगळं बघत आलाय? साधारणपणे कॉलेजचं शिक्षण झाल्यानंतर यात्रा उत्सव कमिटीत काम करण्याची संधी भेटली आणि काही अचानक काही घरात दुर्दैवी घटना घडल्यानंतर शेतीचा भार माझ्यावर आला. एकदम 11वी झाल्यानंतर शेतीची जबाबदारी माझ्यावर आली पूर्णपणे. त्यावेळेस नाद करण्यासाठी आर्थिक सबलता नव्हती अशी, पण अडचणीतून बाहेर पडत असताना एक आवड छंद जोपासायची. म्हणजे मी एक आठवण सांगू इच्छितो की मी शाळेत जात असताना मंगळवारचा बाजार भरायचा तळेगावात बैलांचा. तर मी शाळेत 2 तास आधी लवकर जायचो. 10ला शाळा असायची तर मी 8लाच शाळेत जायचो. आणि तिथं जाऊन बाजारात बॅग असायची बरोबर आणि शाळेच्या ड्रेसमध्ये बाजारात चक्कर मारायची आणि नंतर 10च्या घंट्याला शाळेत जायचं. हा नित्यक्रम दर मंगळवारचा. आणि आजोबा कायम शनिवारच्या बाजारात, शनिवारी सुट्टी असली की चाकणचा बाजार सुप्रसिद्ध होता. आजोबांच्या मित्रांसंग 2 जण मला कायम बाजारात न्यायचे. एक आवड पहिल्यापासून असल्यामुळे त्या छंद वाढला माझा. जसं प्रस्तावनेत सांगितलं की तुमचं नाव आणि सध्याच्या घडीला घाटात प्रसिद्ध बैल इंजान. इंजानची कुठली खरेदी आहे, कशा पद्धतीनं खरेदी केला, याची कहाणी सांगा त्याची. इंजनची खरेदी ही शिंगवे पारगाव येथील ढोबळे कंपनीचा इंजन आहे. त्या टायमाला टाळगावची क्लियती हा बैल
सातत्याने 3 दिवस पळत होता. बर. आता आमचे मित्र आहेत बाळा सातपुते म्हणजे अमोल सातपुते, त्यांचा भाचा स्वराज गावडे, किशोर चौधरी आणि सोन्या मेदनकर यांनी आमचे बंधू आहे स्वप्नील शेठ भागवत, त्यांना हा बैल दाखवला की बाबा असा असा बैल 3 दिवस यात्रेत पळतोय. टाळगाव चिखलीची हा घाट हलका नाही, म्हणजे झापडा घाट आहे, 13 सेकंदाचा घाट आहे आणि तिथं चांगल्या चांगल्या बाऱ्या होत नाही, पण हा बैल 3 दिवस लागोपाठ सातत्याने पळतोय हे त्यांना कळल्यानंतर मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घरी गेले. तर बैल बघितल्यानंतर थोडस बैलाचं तोंड थोडस तिरक आहे, पायात थोडी भोवरी आहे. तर मग मला फोटो टाकला, मला म्हणले काय करायला पाहिजे. म्हणलं बैल पळतोय खरा पण आपल्याला नेट जनावर नाही चालत, चांगलं जनावर लागतं, म्हणजे शुद्ध थोडक्यात कसं म्हणतो आपण एकदम नेकळ व्याधी नाही पाहिजे. व्याधी नाही पाहिजे. पण ते तर म्हणतात पळतात ते नशिबाला आठवून आपण घेऊ. बऱ्याच जणांनी त्या बैलासाठी विसर दिलता, पण जागेवर गेल्यावर बैल बघितलं की ती लोक पसरवायची, कारण की व्याधी असल्यामुळं शेवटी एक शेतकरी माणूस व्याधी नसलेला बैल घेत असतो. पण आमच्या बंधूंच्या डोक्यात बसलं, मला व्हिडिओ कॉल केला, मला म्हणले घ्यायचाच. म्हणलं घे. मग त्या टायमाला तो 11.5 लाख रुपयाला तो गोरा घेतला. त्या मनात त्या काळात चांगली किंमत. हा मग 3.5 वर्षापूर्वी. पण आता जसं सांगितलं की तुम्ही व्याधी होती आणि थोडं आपण म्हणू की ग्रहणात सापडलेला बैल दिसतोय, तर घेताना काय तुम्हाला आलं नाही का सांगणं की अरे कशाला घेतोय, तुम्ही आता बोलला पण अशी बैल घेतले जात नाही. बरोबर. तर कुठल्या जीवावर घेण्याचं कारण होतं? फक्त पळ बघितला का अजून काय त्याच्यात दिसली तुम्हाला गोष्ट? नाही, त्याचा पळ चांगला होता, माथ्यावर त्याचे 3 टिपके होते, म्हणजे त्रिशूळासारखं त्याच्या माथ्यावर एक. आणि काय असतं माहिती का, जी वस्तू पळते ना त्याला व्यंग असतं. हा म्हणजे आपण म्हणतो ना 100% वस्तू दिखाऊ वस्तू पळतीच असं नसतं, पण एखाद्या गोष्टीला व्यंग असेल ना ती वस्तू एकदम चांगली पळते. म्हणजे आधू असणाऱ्या व्यक्तीला कुठंतरी त्याची बुद्धिमत्ता शार्प असते, तसं जनावरांच्या बाबतीत पण कुठंतरी त्याचं कमीत्व भरण्यासाठी त्याची ती पळ वाढते. म्हणजे थोडक्यात ते कुठंतरी समतोल राखलेला असतो एक निसर्गाने, आणि त्या पद्धतीने तो पळतो. रूप नसेल दिलं पण गुण दिले जातात. गुण दिले जातात. बर. आता ह्याचं करिअर सांगा, ह्याचे काय काय हितविक्रम राहिले, कशा पद्धतीने ह्याची कामगिरी राहिली घाटामध्ये? आता बैल आम्ही घेतला तर पहिलाच घाट आम्ही बदलवाडी येथे झोपला. आमच्या घरच्या 4 बैलावर आमचं 1 नंबर बारी झाली आणि 4 नंबर फायनल देखील झाली. तिथं घरची 4 बैल, कांड्यावर 2 होती, माग जोकाटात 2 होती. तिथून त्याचा जो प्रवास चालू झाला, आता 110 घाट झाले. बर. मध्ये फक्त एक ऍक्सिडेंट सांगतो. उरशाच्या घाटात बैल झोपायला नेला आणि पाऊस पडला. तिथं फक्त थोडासा बारीच्या सोडण्याच्या अवमेळामुळं घड्याळात बारी लांब गेली. ऍक्च्युली आमच्या घड्याळात येत होती, परंतु आता शेवटी ते घड्याळ असतं, त्या अवमेळात थोडीशी ती लांब दिसली. 10 जणांनी घड्याळ आलं तर त्या घड्याळात ती बारी दिसत होती. पण चला ठीक आहे, जे काही निर्णय असेल त्याला मान्यता द्यायची. तो आमचा 86वा घाट होता आणि त्याच्यानंतर परत सातत्याने आता 110वा घाट. त्याचं सातत्यानं कुठल्याही घाटात बारी पडलेली नाही. काय तुम्हाला दिसतंय सातत्य मागं रहस्य काय असेल? बैलाची खासियत अशी आहे, बैल आज पळून आलेला आहे तरी बैल फ्रेश आहे. आत्ताच आम्ही एक माग 15 दिवसापूर्वी एक घाट झाला, त्या घाटामध्ये बैलाची थोडीशी उंदीर नखी उडाली. आता उंदीर नखीचं दुखणं हे नाजूक असतं, किंवा बैलाच्या पळताना तो पायाचा धक्का बिक्का लागला की बैल थोडासा नाजूक असतो तो भाग, आणि उंदीर नखी आतून निघाली की त्याच्यामुळे बैल थोडासा शांत वाटला. पण आम्ही आपलं म्हणलं त्याला थोडा आराम देऊन परत झोपू. आज परत त्याची 11:33 बारी झाली. पण बैलाचं सातत्य असं आहे की तुम्ही आज झोपा, उद्या झोपा, परवा झोपा, त्याच्या स्पीड मध्ये कुठलाही बदल नसणार. आणि जसा शेजारचा बैल पळन त्याला कसं तोंड पुढं काढायचं हेच त्याच्या डोक्यात असतं. ही तर बक्षिस खूप विक्रमी असतात आणि एवढं त्यानं सातत्यानं पूर्ण यश आहे. काय काय त्यानं बक्षीस घेतलेत वस्तुरूपात सांगा. आता आहे ना, आम्ही 4 थारचे मानकरी झालो. 4 थार झाल्या असं, एक 6-7 बुलेट झाल्या, 2 व्हीलर एक 40 एक 2 व्हीलर झाले, 40-41 2 व्हीलर झाल्यात, ट्रॅक्टर झालेत 3, आणि रोख स्वरूपात तर बाकी भरपूर बक्षिसं भेटलेली आहेत. ही बक्षिसं नक्की कुठे ठेवता? कारण कसं 4 बैलांचा संच असतो, त्यामुळे वाटणी हे ते, मग कुठं जातात ही एवढी बक्षिसं सांगितलं जातं? मग आता काय आहे, आमच्या भागात समजा थार गाडीचं बक्षीस असेल तर पहिल्या क्रमांकाच्या ज्या टच पॉइंट असतात, समजा 10 लाख रुपये किंमत धरली जाते आणि 10 लाख किमतीमध्ये त्या 4 किंवा 5 जण विनर
त्यांना ती विभागून दिली जाते. समजा पहिल्या नंबरला 2 लाख, दुसऱ्या नंबरला 2 लाख, मग ते टच पॉईंट असतात. समजा 11-10 बारी झाली तर दुसऱ्याची 11-12 असते, दुसऱ्याची 11-20 असते, 11-15 असते. हे जे टच पॉईंट मध्ये ते विभागून दिलं जातं. मग त्या गोष्टीमध्ये पहिल्या बक्षीस रूपी वस्तू ज्याला घ्यायची असेल त्यांनी बाकीच्या 4 जणांना त्याची रक्कम द्यायची. समजा 10 लाख रुपये वस्तूची किंमत आहे, समजा मला ती गाडी घ्यायची, तर मी त्या 4 शेतकऱ्यांना ते 8 लाख रुपये द्यायचे आणि ती गाडी घ्यायची. नाहीतर मग आपले 2 लाख रुपये रोख घ्यायचे आणि विषय संपतो. आणि टू व्हीलर मध्ये पण असंच आहे की आता पहिल्यासारखं किंमत वस्तुरूपी घेतात, पण आता एवढं घेतल्यानंतर ते ठेवायच्या कुठं? मग ते घेण्यापेक्षा आपलं रोख स्वरूपात किंवा आम्हाला गाडीच्या ऐवजी रोख स्वरूपात द्या. कारण तुम्ही सांगितलं 40 टू व्हीलर एवढ्या थार घेतल्या ती ठेवणार कुठं, आणि तुम्हाला ती गरजही नसती. गरज नसते. बैलगाडा तर आहे, त्याच्या व्यतिरिक्त प्रशांतजी तुम्ही काय करता, म्हणजे व्यवसाय काय आहे, कशा पद्धतीनं? कारण ही माहिती असणं खूप महत्वाचं आहे. कारण बैलगाडा नाही फक्त तुम्ही करत. मी ना पहिले कॅडबरी कंपनी, म्हणजे जी आपण डेअरी मिल्क खातो, त्या कंपनीत 10 वर्ष सर्व्हिसला होतो. तिथं युनियन लीडर होतो. एक चांगलं काम केलं. 2019ला VRS घेतली. शेती चांगल्या प्रकारे करतो आमचं कुटुंब. आमचं एकत्र कुटुंब आहे. आज 2 पेट्रोल पंप आहे, वेअर हाऊसिंग आहे. धनाढ्य बैलगाडी मालक आहात तुम्ही. म्हणजे आता कसं होतं, व्यवसायाच्या हिशोबाने स्थानिक शेतकरी आपण आपल्या भागात एक डेव्हलपमेंटच्या हिशोबाने काही ना काहीतरी नवीन करत असतो. त्या हिशोबाने क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या कुटुंबाने केला. तुम्ही सांगताय की आम्ही प्रयत्न केला वाढवण्याचा, तर कुठली गोष्ट तुम्हाला कळली ह्या प्रवासात की ही गोष्ट केली तर नक्की आपली प्रगती होती, अशी कुठली गोष्ट सांगाल तुम्ही? गाडा हा कसा आहे, तुम्ही गाडा हा आनंद म्हणून घेतला पाहिजे, त्यात वाहून नाही गेलं पाहिजे. कधी कधी काय होतं बाबा, आपण ही नशा आहे थोडक्यात, एक मानपानाचा विषय असतो किंवा नावाचा विषय असतो. आज समजा घाटाचा राजा झालेली बारी, उद्या घाटाचा राजा होईल का नाही याची खात्री नसते. मग ते तुम्ही घाटाचा राजा काय आयुष्यभर राहू शकत नाही, पण तुमचं सातत्य टिकलं पाहिजे. आणि शेवटी बैल हा प्राणी जानवर आहे, मग त्याचं वातावरणानुसार त्याच्यात पण बदल होत असतात. आज आता टेम्परेचर आपले तर 40-42 टेम्परेचर आहे. एवढ्या टेम्परेचरला 2-2 राऊंड बैल पळायची. आज त्याची पण पचन क्रियेपासून सगळ्या गोष्टीचं डिस्टर्ब होत असतं. म्हणजे पाणी पिण्यापासून, आज दिवसभर उन्हात बैल असतो, घाटात गेले की बैल वैरण खात नाही, पाणी पित नाही, मग तिथून आले की त्याची रेस्ट झाली पाहिजे. आज आपण 2 तास उन्हात गेले की आपल्याला नको नको होते. एवढं तुम्ही सांगताय प्रशांतजी, मग पळवता का? कारण काय माहितीये का, तुम्हाला सगळं माहिती, तर आपल्या प्रतिष्ठेसाठी बैलांना पळवणं, तुम्ही सांगताय की त्रास होतो, का पळवलं जातं? मग पण पळवायचं पण मर्यादा आहे ना. तुम्ही जर आठवड्यातनं 2-2, 3-3 घाट केले की त्याला मर्यादा नाही ना राहत. तुम्ही 15 दिवसाला, एक थंडीच्या दिवसात 10 दिवसाला राऊंड तुम्ही त्याचा व्यायाम सराव करण्यासाठी. आता पहिलं आवतं होते शेतामध्ये, आवत काय असं नव्हतं की ह्या दिवसात आवतं बंद नव्हती, ऊन होतं तर आवतं हाणणीच होते ना. आता अशी परिस्थिती की त्यांचं एक दर्शन जे वाढतंय त्यांचं फक्त पळण्यातलं एक दर्शन आहे, बाकी त्यांना शारीरिक श्रम नाही ना कुठले. आणि एक व्यायामच आहे ना. 15 दिवसाला तुमची एक ट्रायल बेस झाली. आज 15 दिवसातनं तुम्ही किंवा 10 दिवसातनं तुम्ही बैल पळावला, तुम्ही रोज नाही ना त्याला. आता आमच्या इकडं छकडी सारखं रोज त्याला 2-2, 3-3 किलोमीटर चालवणं होत नाही. आता आमची बैल घाटावरून आले तर बांधली जातात. बांधल्यानंतर ज्या दिवशी 8 दिवसांनी घाट असेल त्या दिवशी सोडली जातात. पण पावसाळ्यात जास्त गॅप पडले की मग त्यांना चालवणं, आवताला हाकणं, असा त्यांना व्यायाम दिला जातो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आता जर पाहिलं तर ग्लोबल वॉर्मिंग वाढलेलं आहे, त्यामुळे तापमान वाढ झालेली आहे. तर घाटात असेल, छकडीत असेल किंवा बिंजोड असेल किंवा सर्वच आपण शर्यती प्रकार म्हणले तर ऐन उन्हात 12, 1, 2, तर तुम्हाला काय वाटतं, ह्या पळवलं पाहिजे का ह्या शर्यतीत मालकांनी? कारण उन्हाची तीव्रता खूप आहे. आता काय माहिती का, आजची परिस्थिती अशी आहे की उन्हाची तीव्रता वाढली. आता घाटामध्ये आपण बघतो तर बऱ्यापैकी सावली करण्याचं प्रमाण वाढले. म्हणजे दोन्ही बाजूला छत असेल, बैलांच्या विश्रांतीसाठी छत असेल, आणि त्या शासनाने ज्या नियमावली घालून दिल्यात त्या नियमावलीत त्या गोष्टींची पूर्तता केली जाते. आणि ह्या काही गोष्टी करत असताना आपण आपली जशी काळजी घेतो तशी जनावरांची पण काळजी घेतली पाहिजे. आता आपल्या गाडी संग नेट असते, आपण ग्रीन नेट मारून बैल सावलीला बांधतो. एका ठिकाणी झाड असेल तर अतिशय उत्तम, पण झाड नसेल तर 2 गाड्या बाजूला उभ्या करून नेट मारून त्याची चांगली सावली करून, पाण्याच्या बाटल्या, पाण्याचे जार, म्हणजे त्याची काळजी आपण घेतोच ना. बरोबर.
तुम्ही झाडांचा उल्लेख केला. मुळात प्रचंड वृक्षतोड झाल्यामुळेच ही परिस्थिती आपल्या समोर आली. म्हणजे काय होतंय, उष्णतेचं प्रमाण आहे पण ते खूपच जादा झालेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही सांगितलं की ह्या दिवसात कशा पद्धतीनं बैलांबरोबर आपण सगळी निगा घेतली पाहिजे. त्याच्याबरोबर महत्वाचा मुद्दा आहे तो तुम्ही बोला ह्याच्यावर की काय होतं त्यातून परत असं म्हटलं जातं, आता तुम्ही ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत, औषधांचा वापर होतोय, डोपिंग होतंय, उत्तेजक द्रव, हे कितपत खरं आहे? खरं तर आहेच ना, करणारे करतात. आता काय असतं माहिती का, जो सापडत नाही तोपर्यंत तो चोर नसतो, पण ज्या दिवशी तो प्रकाशाने दिसतो तेव्हा तो चोर असतो. त्याच्यामुळे ज्याला पटतंय तो करतोय, ज्याला पटत नाही तो करत नाही. आता आमचं तर चॅलेंज असं असतं की आमच्या गोठ्यात तुम्ही 2 दिवस आधी येऊन आहे ना, 2 दिवस गोठ्यात थांबायचं, बैल झोपसपर्यंत तर पर घरी येसपर्यंत कुठला प्रयोग करतोय का त्याचं बघायचं, आणि सापडलं तर आमच्याकडनं बक्षीस घेऊन जायचं. पण ही आपल्या प्रतिष्ठेसाठी आपण कुठल्याही थराला जातोय असंच म्हणायचं हाय. आता काही जणांचं काय हव्यास वाढलेला आहे. आता काही गोष्टी कशा असतात की बाबा जो काठा वाचतो त्याला थोडीशी अपेक्षा असते की बाबा आपण इतके दिवस प्रयत्न करतोय, जर काही औषध उपचारांनी तो जर डेव्हलप होत असेल, त्याचा स्पीड वाढत असेल, तर तो त्यांचा एक प्रयत्न असतो, ती एक तळमळ असते. मग काहींचा हव्यास अति असतो की आपण 1 नंबरच राहिलं पाहिजे, आपलं 1च नंबर मध्ये चाललो पाहिजे. तो एक वर्ग वेगळा आहे, आणि जो काठावर प्रयत्न करतो, तो आत येण्यासाठी जो प्रयत्न करतो, तो एक वर्ग वेगळा आहे. ह्या मुलाखतीच्या दरम्यान आणि भरपूर धारणा आहे की काय काय लोक म्हणतात मुलाखतीत दिसला बैल, मुलाखत घेतली, नजर लागते, बैलाला काहीतरी होतं, तर तुम्ही काय मानता, लागते का नजर, तशी गोष्ट असते का? आता खरं पाहिलं ना तर आता आपण बघा पहिल्यापासून बैल, आता आमची बैल बाहेर पडताना आहे ना, आपल्या घरातली लक्ष्मी माता असेल किंवा आमची घरातले महिला भगिनी असेल, ती औषण करून बैलाला बाहेर पडते. आपण मानतो कोणाला? मारुतीला. नंदी हे शंकराचं वाहन आहे. आज समाजात वाईट विचार करणारी, वाईट नजरेने बघणारी लोक पण असतात, पण आपण आपली काळजी घेण्यासाठी आपण त्या नंदीचं औषण करतो. घाटातून जाऊन आल्यानंतर परत त्याची दृष्ट काढली जाते. मग ह्या काही गोष्टी ज्या जुन्या परंपरा चालत आल्या त्या पद्धतीने आपण त्याची काळजी घेतो, आणि ह्या गोष्टीचा अनुभव येणाऱ्याला येत पण असेल. काही आता वृत्ती पण वाईट झालेल्या आहेत, त्यातून अशा काही गोष्टी घडत असेल त्या चुकीच्या आहेत. तुम्हाला कधी आलाय का अनुभव असा? आता आम्ही सगळे अनुभव बंद केलेले आहेत, आम्ही आपलं काहीच करत नाही. आता तुम्हाला सांगतो, आलं ना की इथं औषण करायचं, घाटात जायचं, घाटातून आलं की परत त्यांची आपली दृष्ट काढायची आणि बैल बांधायची. ह्याच्या व्यतिरिक्त काय करायचं नाही, हे आम्ही पक्क डोक्यात ठरवलेले. काय मानसिकता असेल अशी करण्यामाग किंवा अशा विचारामाग? आपल्या बैलावरचा विश्वास कमी का, आपलं आपण म्हणू की काहीतरी आपण म्हणजे त्याला असं करतो की ही गोष्ट झाली तर ही होईल, काय असतं माहिती का, आहे का? हा प्रयोग करायला आहे ना, ज्यावेळेस आपण घाटात बारी आत बाहेर होते, एकदम चांगला पळणारा बैल अचानक कमी होतो, एकदम बारी बसणारी बारी समजा कमी होती, किंवा काही गोष्टी सातत्याने बदल जाणवतात, मग ती मनाची अस्थिरता असते. आज बैलांच्या किमती ह्या लाखोच्या घरात झाल्यात. चांगला बैल घ्यायचा तर 30-35 लाख रुपयाला पण बैल भेटत नाही. आज वासरू घ्यायचा तुम्हाला किमती सांगितलं 5 आणि 7 लाख रुपये किमती वासरांच्या. बरं, आज यांना आज आपण इन्व्हेस्टमेंट केली तर उद्या पुढच्या वर्षी त्यातून एखादा जोकाट्या होईल, म्हणजे उद्या आपल्याला एखाद्या वस्तू विकत घ्यायला तेवढे पैसे लागणार नाही. या भूमिकेतून आपण 10-12 बैल 8-9 बैल सांभाळतो. मग असं करत असताना थोडस लोकांनी त्याची पण काळजी घेतली पाहिजे की आपण काय करतोय आणि आपला हेतू काय आहे त्यात. बैलांचं कमी पडणं, बैलांचं थांबणं आपल्याला मान्य नाही. बैल आता काय झालेत माहिती का, जास्त बैलांवर उपचार झाल्यामुळे पण बैलांचे प्रॉब्लेम झालेत. आता मी तर असं म्हणेन की कधी कधी आपण म्हणतो एखादी गोष्टीचं निदान न झालं तर प्रॉब्लेम होतो, पण आपण बैलात खरं का प्रॉब्लेम येतोय आज तिथं. आता आमचं जे उदाहरण सांगतो, आम्ही बैलांना सर्दी व्हायची जास्त. सर्दी का व्हायचं कारण, तर आमच्या गोठ्यात माती आहे, तर बैल जी माती उकरतात, माती उकरल्यानंतर ती धूळ तयार होती, आणि ती धूळ नाका तोंडात झाली की ऑटोमॅटिक सर्दी होती, कारण रोजच आहे ना त्यात. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, काही गोष्टींचा आपल्याला जे जाणवतं त्यात आपण बदल केला पाहिजे.
समजा कधी कधी आपण कोब्यावर बैल बांधतो, कोब्यावर पण बैलांची घसराघसरी होती, लागालाग होती. काही ठिकाणी तर असं बघितलं जातं की बाबा बैल असे पर एसी मध्ये आहेत, मग बाहेरचं क्लायमेट त्यांना सूट होत नाही. बरोबर. आजचं हे टेम्परेचर आहे 45-43 टेम्परेचरला तुमचं जर एखाद्या क्लायमेट मधला बैल जाऊन पळायचं म्हणलं, जुन्या काळात काडवनाचे गोठे होते, त्यात नॅचरल हवा खेळती राहायची. या उन्हाळ्याच्या दिवसात त्या काडवनाच्या गोठ्यात बैल असायचे आणि ती बैल म्हणजे नॅचरल हवा, फॅन नाही लागत, काय नाही लागत. जुनी लोक एकदम चांगल्या पद्धतीने तो मांडव करणार, फक्त 5-6 महिन्यासाठी तो मांडव असणार आणि पावसाळ्यात परत गोठ्यात जाणार. घाटातील स्पर्धेचं आयोजन ह्याच्याविषयी काय सांगाल? कारण काय झालंय, वारंवार स्पर्धा होते आणि त्याची आपण म्हणू की कालावधी खूप कमी आहे. सातत्यानं होणाऱ्या घाटातील स्पर्धा. आता काय झालंय, स्पर्धा हे नावलौकिक झालेलं आहे. समाजातलं पहिलं यात्रा निमित्त स्पर्धा व्हायच्या. आता काय झालंय, ज्याला पुढारी व्हायचंय किंवा ज्याला स्वतःचा नावलौकिक करायचं आहे, तर आज त्या यात्रेचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण की स्पर्धे निमित्त आज हजार टोकन होतं. मग 1000 टोकना मागं तुमची 4000 बैल जर घाटात येत असेल, एका बैला मागं 4च माणसं धरा ना, म्हणजे रोजचं तुमचं एवढं क्राऊड तिथं तयार होतं. एक ते प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून त्या स्पर्धेकडे जास्त फोकस केला जातो. पुढारी तुम्ही आता उल्लेख केला आणि तुम्ही राजकारणासाठी प्रयत्न केला. राजकारण कसं आहे, बैलगाड्यातील मदत होती का राजकारणात, झाली का? नाही, होती ना. बैलगाडा हा साधन असं आहे की तुमचं रक्ताच्या पलीकडचं नातं तयार करतं. आज केवळ प्रशांत भागवत किंवा भागवत कुटुंबाचा गाडा म्हणून नाही, तालुक्यातले एक गाडा मालक म्हणजे एक शेतकरी आहे प्रामाणिक, ही ओळख ही बैलगाडा देतं. वा. बर, काय राजकारणाचा अनुभवाला सांगा. कारण स्वर्गीय अजितदादांचं वाक्य प्रसिद्ध झालं, राजकारण लय वांगाळ, उद्योगधंद्याचं बघा, कामाचं बघा. नाही, तसं दादांचे पण अनुभवाचेच बोले की इतके वर्ष राजकारण केल्यानंतर की काही गोष्टींचा जो त्रास होतो, ज्यांना जीव लावला जातो ती दागाफटका करतात. आणि तो दागाफटका म्हणजे आज राजकारण अशा पद्धतीत चालले की राजकारण म्हणण्यापेक्षा एक समाजसेवा आहे. ती चांगल्या भावनेतून केलं तर त्यात काहीच अडचण नाही. पण जो कपटी राजकारण करतो त्याला आयुष्य कमी आहे, तो काहीतरी उघडा होतो. आज यश असू द्या किंवा काही गोष्टी असू द्या, कपटीपणाने होतात त्याला लय आयुष्य नाही, ते थोड्या दिवसाचं क्षणिक असतं. पण ज्या टायमाला लोकांना कळतं तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. मग चांगली माणसं त्यातून लांब पडतात. तुम्हाला वाटलं असेल की राजकारणात एकंदरीत तुम्ही उभं राहिला, आपला बैलगाडा बरा, असं आलं का तुमच्या मनात? 100% बैलगाड्यामुळे तसं बघितलं तर आज पुणे जिल्हा, नगर जिल्हा सगळीकडे चांगली ओळख आहे. आणि केवळ पद नसलं तरी बैलगाडा मालक ही न संपणारी पदवी आहे. ते तुमच्या कुटुंबाला लागली तर ती तुमचं नाव अख्ख्या जिल्ह्यात, महाराष्ट्रात करते नक्कीच. की काय होतंय, आयोजनाबरोबर तरुण मुलं वारंवार येतात, घाटात येतात, तर थोडंसं आपण म्हणू ज्या व्यवसायाच्या संधी असतील, तुम्ही मोठे व्यावसायिक आहात आणि उपजीविकाचा प्रश्न इकडं लक्ष कमी आहे. आता तुम्हाला एक सांगतो, मी आता कमीत कमी ना 6-7 महिने मीच घाटात नाही. त्याचं कारण सांगतो, राजकीय असू द्या किंवा व्यावसायिक असू द्या, आपलं काम सांभाळून आपण तो नाद जोपासला पाहिजे. आता आमच्या बैलगाड्या संघ पण बरेच जण सहकारी आहेत. आज ते पण त्यांचं कामाची जबाबदारी किंवा त्यांच्या वेळेनुसार, आता एखाद्याला फर्स्ट शिप असेल तर बाबा तो शिप ऍडजस्ट करून त्या तिथं येतो. एखाद्याला कामात कुठंतरी बाबा वाहन घेऊन गेला असेल तर ते थोडंसं ऍडजस्टमेंट करून, आणि महिन्यातनं तुम्ही 2-4 दिवस इतर वेळ गोष्टीसाठी देतात, तर बैलगाड्यासाठी 2-4 दिवस द्यायला काही हरकत नाही. आता सीझन होता, यात्रा होत्या, त्याच्यामुळे यात्रा जास्त असले की थोडंसं या 2-3 महिने दाट होतं. पण इतर टायमाला एखादी दुसरी यात्रा महिन्यात होती. आता या ईर्षेपायी यात्रा वाढल्यात, 2020 वाढली, उत्सव वाढले, वाढदिवस वाढले. नाही तर पहिल्या आता यात्रा संपलेल्या असायच्या, म्हणजे शेवटची यात्रा तुमच्या अक्षय तृतीयेला शेवटची संपली की तुमच्या यात्रा बंद व्हायची की पुढच्या वर्षी त्या डायरेक्ट दिवाळीनंतर चालू व्हायच्या. आता सातत्याने काय झाले, जिथं कमी पाऊस आहे तिथं 2020 भरवले जातात. मग पाऊस आहे, बैलांना कसरतीला चान्स पाहिजे, मग माणूस इथून 100 किलोमीटरवर बैल घेऊन जातो तो यात्रा करतो. हे थोडंसं प्रमाण वाढलंय, पण आपल्या मनावे की आपण किती करायचं. एखादा बैलगाडी मालक एवढी बैल असतात 10-12, तशी तेवढी लोक बी असतात. म्हणून इथं प्रत्येकाच्या प्रायव्हेट संघटना आहेत बैलाच्या नावानं किंवा त्या मालकाच्या नावानं. तर काय होतं, संघटनेतलं ज्यावेळेस बैल पळतोय
त्यावेळेस मालक सगळ्यांना एकत्र घेऊन चालतो. पण ज्यावेळेस त्या संघटनेतील एक सदस्य त्याच्या वाईट वेळ येते किंवा त्याला नोकरी नसते, तर त्याच्यासाठी का प्रयत्न करत नाहीत मालक? ते तर नक्कीच केले पाहिजे. आपल्या संघ जो जीवाचं रान करतो, जो आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ आपल्यासाठी देतो, तर त्याच्या अडचणीच्या काळात आपण उभं राहिलं नाही तर मग आपला विश्वास ठेवणार कोण? आज नंदी पळतोय, एक तुम्हाला सांगतो, गाड्याचं विश्व हे 5-6 वर्षाचं नाव असतं प्रत्येकाचं. म्हणजे तुम्ही इथून मागचा पण सर्वे करा, एखादा बैल पळाला तो 5-6 वर्ष नाव काढतो सातत्याने, फार फार तर 3 वर्ष ते 5 वर्ष, म्हणजे त्याचं तेवढी कॅपॅसिटी. जुनी बैल होती बघा, जुने गाडा मालक होते. आज आपण एवढा बारदाना सांभाळतो, ठीक आहे आपली आर्थिक सोबत आहे, पण एखाद्याने भाड्याची जागा घेऊन गाडा करायचा आणि भाड्याची गाडी घेऊन बैल पळवायचं ते चुकीचं आहे. आपल्याला आता समजा 2 मार्ग आहेत 2 रुपये येण्याचे, आणि नशिबाने त्या बैलांच्या आशीर्वादाने बैलाच्या पायातच ती लक्ष्मी येते, आणि बैलाच्या पायातल्या लक्ष्मीने आपली वाढ झालेली आहे. बर, बैलांच्या पायाच्या लक्ष्मीनं वाढ झालेली आहे सांगताय. अशी कुठली एक गोष्ट सांगाल की मला असा अनुभव आला की बैलांच्या सानिध्यात असल्यामुळं मला एक अभूतपूर्व गोष्ट झाली, चमत्कार झाला आपण म्हणू, मानवी रूप कळलं, मला मानवी गुण कळला, असं काय झालंय का तुमच्या बरोबर? असं नाही, पण आपण ज्यावेळेस निराशेत जातो ना एखाद्या गोष्टीमध्ये, तर आपल्याला निराशा घालवण्यासाठी ज्यावेळेस आपण गोठ्यात येतो, आपल्या दिवसभरातल्या काही अडचणी असेल किंवा आपल्या आयुष्यातल्या काही अडचणी असेल, तर ते आपण ज्यावेळेस गोठ्यात येतो त्यावेळेस आपल्याला त्यांच्याकडे बघितल्यानंतर, त्या नंदीकडे बघितल्यानंतर त्या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि एक नवीन प्रेरणा येते. आज तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. या बैलगाड्यामुळं आज जे रिलेशन तयार होतात, समजा आज माझं एखाद्या तालुक्यात रिलेशन नव्हतं, त्या तालुक्यात रिलेशन झालं, मग तो एक घरोबा तयार झाला नात्यागोत्याच्या पलीकडे, रक्ताच्या नात्याच्या पलीकडे. मग त्यातून आपण काय घ्यायचं, व्यावहारिक संबंध वाढवायचे, काय 2 गोष्टी फायद्याच्या असेल तर आपल्यामुळे कुणाला मदत झाली पाहिजे, आपण काय दुसऱ्याकडनं काहीतरी शिकता आलं पाहिजे, किंवा व्यावसायिक गोष्टीची देवघेव केली पाहिजे. पहिलं या गोष्टी नात्यात व्हायच्या, म्हणजे किंवा गाड्या निमित्ताने सोयरिकी व्हायच्या, पण आता ह्या गोष्टींचं चांगलं वजन पडतं, माणूस रिलेशन तयार करतो आणि त्यातून व्यवसाय वाढीसाठी पण आपण त्याचा फायदा घेतला पाहिजे. बैलगाडा शर्यत धनाढ्य लोकांचा राहिलाय का खेळ? आता असं ठराविक लोकांनी ते दाखवतात. आता आमच्या खेड तालुका, मावळ तालुका, सर्वसाधारण कुटुंबातले लोक पण 1-2 बैल चांगल्या पद्धतीने सांभाळून गाडा करतात. आता पहिल्यासारखं राहिलं नाही की एकाच कुटुंबातली 4 बैल, अशी बोटावर मोजण्यासारखेच गाडा मालक येते, एकाच घरातली 4 बैल करून गाडा करतात. आता प्रत्येकाचा एक कांड्यावर एकाचा असतो, दुसरा एकाचा असतो, जोकाट्या एकाचा असतो. आज सगळे एकत्र येऊन करतात, त्याच्यामुळे प्रत्येकाची मॅन पॉवर पण विभागली जाते. एका बैला मागे ती 4 जण असतात, मग ते एक संघटन वाढतं आणि त्याच्यातून तो गाडा होतो. इंजान बैलाकडे येऊया. आता काय माहितीये का, बैल एवढा पळतोय, सगळं सातत्यानं घाटात चर्चा आहे, बैल पळत असताना काय जबाबदारी वाटते तुम्हाला? बैलाची आजपर्यंत तरी आम्हाला कुणाला भीती नाही वाटली. मग बैलाचं असं आहे, तुम्ही बैलाला, आम्ही तर काठीने मारलेलं तुम्ही आम्हाला दाखवून द्या की आम्ही मारलंय मग बैल पळालाय. बैल तुम्ही झोपून उभा करा, झोपणीव घ्या, त्याला एकच असतं की आपल्या मालकाचं नाव काढायचं ना आपल्याला दुसऱ्या बैलाच्या पुढे पळायचं. एखादा बैल किती दाबलं तो सहन करून, त्याला माहिती आपण पळायचंच आहे, पण त्याला सावरून पळत असताना पुढच्या वेळेस त्या बैलाला कळणार नाही एवढं गती लावून तो पळणार. पण एक मालक म्हणून ज्यावेळेस बैल प्रसिद्ध होत असतो, मालक म्हणून तुम्ही प्रसिद्ध होत असता, घाटात नाव घेतलं जातं, माणसं भेटतात, त्यावेळेस जबाबदारी काय असते? जबाबदारी असते ना, मग आपल्याला बघून लोक आपला आदर्श घेतला पण असं वागणी पण आपली. आपण गाडा मालक म्हणून काम करत असताना आपला लोकांनी आदर्श घ्यावा इथपर्यंत आपण पण ती नीतिमूल्य जपली पाहिजे. बैलगाडा जर पाहिलं तर आता तात्पुरता खेळ राहिलाय का? पहिलं तुम्ही सांगताय जुने संबंध होते, पण आता ते संबंध प्रस्थापित होत नाहीत. तुम्ही सांगितलं लग्न व्हायचे, सगळं एकमेकांच्या चालीरीती, एकमेकांबरोबर बोलणं, सगळ्या गोष्टी व्हायचे. नाही, आज पण चांगलं आहे. आता काय होतं, आज ह्या बैलगाड्यामुळे संबंध डेव्हलप होतात, आपल्या उपर आहे. आज काही गोष्टी म्हणजे ठराविक लोक जी आहे जुनी जाणकार, ती ह्या गोष्टींना प्राधान्य देतात. आज समजा मला, आजच तुम्हाला उदाहरण सांगतो, आज मला ज्या बैला संघ बैल जो पहिला भेटत होता तो आज घाटाचा राजा होता त्या घाटात, पण ती लोक माझ्याकडे परवा आली की आपण बैल झोपू, पण एखाद्या व्यक्तीला आपण शब्द दिला असतो तर शब्द न तोडणं
ही मोठी बांधिलकी असते. वा. आमच्या इकडे काही वायदी पद्धत नाही, शब्दाला किंमत आहे. आणि आमचा इकडला गाडा तसा चांगला आहे, म्हणजे बरोबर. शेतकऱ्याचं जास्त नुकसान होत नाही. ज्या पद्धतीने 500 रुपये टोकन फी न भेटली तरी फार नुकसान नाही, तसं आमच्या इथं 500 रुपये गेले तरी 1500 रुपये बक्षिसात परत भेटत असतात. त्याच्यामुळे एवढं काही नुकसान होत नाही. आणि आमच्या इथं असं काही वेगळ्या पद्धतीचं किंवा काहीतरी असं वेगळं काहीतरी इव्हेंट करून गाडा पळवला जात नाही. सर्वसामान्य बाबा आपण बैलाचे ठेप करतो, एक 6 महिने शर्यतीकडे लक्ष देऊन आपल्या कुटुंबाचं नाव हे समाजात डेव्हलप होतं, म्हणून त्या गोष्टीकडे आपण चांगल्या पद्धतीने पाहिलं जातं. अजून एक चर्चा असते बघा, आणि तुम्ही ह्याच्यावर क्लिअर सांगा. काय होतं ज्यावेळेस बैल पळतोय तर काय म्हणतात, हा बाबा तो एका धनाढ्य व्यक्तीचा बैल आहे त्यामुळे त्याला सगळं इज आहे. बैल पळत असता तर अगदी मराठी भाषेत शब्द वापरला असतो, त्याला माज आहे. त्याचा बघा एकदा उतरवतोय का नाही, बैल पळायचा बंद झाल्यानंतर बघा कसा माज उतरतोय. तर ही अशी तुम्हाला वाक्य ऐकाय भेटत असतील. काय असतं माहिती का, आपणच सर्वसामान्यासारखं वागलं ना, ही वाक्य आपल्याबद्दल कोणी बोलत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपला नंदी पळतोय, आपण नाही पळत. वा. आपला नंदी पळतोय, आपण माज करायची गरज नाही. तो त्याच्यात काहीतरी आहे म्हणून तो पळतोय आणि तो आपलं नाव रोशन करतोय. आज समजा 3 वर्ष त्या बैलाचं आपल्या आयुष्यात आपल्या आला आणि आपल्या कुटुंबाचं किंवा माझ्या संघटनेचं नाव त्यांनी महाराष्ट्रात नेलं, ह्याच्यापेक्षा वेगळं गॉड गिफ्ट काय? पैसे असल्यामुळं लोक जवळ येतात का, नातेसंबंध जवळ करण्यासाठी येतात का, काय अनुभव आहे तुम्हाला? आपल्या तुम्हाला एक सांगू का मी, पैसे म्हणजे सर्वस्व नाही, आपला स्वभाव महत्वाचा आहे. आज असे बरेच गाडा मालक, आता मी नाव नाही घेत, पण सगळं असून लोक बोलत पण नाही, बघून लांब जातात निघून. तसं आपण जर माणसांमध्ये गेलं तर आपुलकीने का सरपंच आले का, घाटात नाही दिसले, मग कसं काय, म्हणजे जी आपुलकी असते ते आपल्या स्वभाव आहे. आपण जर आकडमध्ये चाललो तर कोण विचारणार नाही. आणि तुमचा आज गाडा आहे तर उद्या नसणार आहे. उद्या माणूस आयुष्यभर गाडा पळवून ह्याची काही खात्री नाही. आता समजा मी पळवला, माझा मुलगा गाडा पळवून करेल त्याची मला नाही ना खात्री. बरोबर. नातेसंबंध महत्वाचा, आणि जो आदर आहे तो बुमरँग प्रमाणे आहे, तुम्ही दिला तर तो भेटणार. आणि जुन्या लोकांचं एक होतं, तुम्ही टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट. तुम्ही लोकांना मान सन्मान दिला की लोक आपल्याला मान सन्मान देतात. आणि आपल्या वागणीवर आहे, आपण जर एखाद्या ऍटिट्यूड मध्ये चाललो तर मग लोक त्या गोष्टीला त्याचं प्रत्युत्तर तसं देतात. इंजानं कुठल्या घाटात तुम्हाला आनंद अश्रू दिले? आम्ही इथं दावडी लिमगावला आहे ना, फायनलला होतो. आणि दावडी लिमगावला पण बैल आहेत ना, ज्या टायमाला घाट बारीक आणि पब्लिक खाली बसतं, आम्हाला माहिती ज्या टायमाला ठासून पब्लिक असेल ना, किती टॉपच्या बाऱ्या असू द्या घड्याळ आणणार. आता आमचा डमरू कांडेवा असला, पब्लिक फाकत बैल पाळणार. अशाच पद्धतीने दावडी लिमगावला आम्ही थारचं 1 नंबरचे मानकरी झालो, बिरदवडीला पण थारचे 1 नंबरचे मानकरी झालो. म्हणजे असं कुठंच नाही. तसंच पाईटला पण आम्ही आहे ना, पहिल्या राऊंडला आम्ही घाटाचा राजा नव्हतो, 2 नंबर होते आमची बारी, म्हणजे 11-02 एकाची झालती आणि आमची 11 काहीतरी 12 झालती. फायनलला आम्ही 1 नंबर झालो तिथं. म्हणजे हा जो एक आनंद असतो ना, तो म्हणजे एक वेगळा असतो. आणि ते माणसाला मग त्यावेळेस भावनिक होतो माणूस. आता माझा नेहमी प्रश्न असतो मालकांना, असं होतं की नको कोणाशी बोलाय, आपण इंजांशी बोलू, असं कधीच बोललाय का तुम्ही? पण एक आहे, माणूस वैतागून किंवा नैराश्यात जरी असला किंवा मानसिक टेन्शन मध्ये असला, गोठ्यात आला, बैलांवर हात फिरवला की माणसाचं सगळं रिलॅक्स होऊन जातं. त्याचा अनुभव कोणी पण घ्या, म्हणजे मी तर घेतोच. पण तुम्ही किती बाहेरून दमून भागून आले किंवा किती त्रासलेले असले, गोठ्यात आल्यानंतर जनावरांकडे बघितलं, हात फिरवले की तो सगळा त्रास निघून जातो. एनर्जीचा स्त्रोत आहे म्हणून आपण. हो, नक्कीच. बरं, ही एनर्जी घेऊन आपण सगळी कामं करत असतो. पण आता बैलगाड्यातली कुठली गोष्ट तुम्हाला खटकते ती सांगा. बैलगाड्यात काय आहे, आता अतिरेक जो होतो ना, आता काही गोष्टींचा अतिरेक आहे. गाडा मालक म्हणून बोलणं चुकीचं असतं. आपण ह्याच्यात बोलतो, त्याचा मीडिया गैरवापर होतो त्या गोष्टीचा, त्या वाक्याचा. कुठल्याही गोष्टीचा अति केलं की माती होतं. तुम्ही ते मर्यादेत वागा, मर्यादेत जपा. शेवटी ते काही इंजन नाहीये की त्याचं तुम्ही 120च्या स्पीडला नेलं आणि 180च्या स्पीडला नेलं. त्याचं पण आयुष्य, त्याचं पण जीवन हाडामासाचंच आहे. मग आपण त्याला किती यातना द्यायच्या,
आपल्यापासनं तो आपलं नाव काढतोय, त्याचं आयुष्य किती, त्याचं आयुष्य कसं वाढलं पाहिजे, त्या दृष्टीने आपण काळजी घेतली पाहिजे. बैलगाड्यातील बदल तुम्ही बघत आलेला आहे. सध्याच्या बैलगाड्या कशा आहेत तुमच्या मतानुसार? कशा चालल्यात बैलगाडा, कसा चालला? बैलगाडा तसा आता चांगला पण म्हणता येईल आणि थोडंसं वाईट पण म्हणता येईल. वाईट कशा संदर्भात की जी आता हे पॉईंट मिली पॉईंटमुळे जी ईर्ष्या तयार झाली ना, म्हणजे लोकांना 1 नंबरमध्ये बारी झाली तरी समाधान नाही. लोकांना असं वाटतं मी घाटाचा राजा राहिला पाहिजे. म्हणजे उद्याच्याला समजा 12 सेकंडचा घाट आहे, माझी 12:90 11:90 झाली आणि एखाद्याची 11:02 झाली, त्या 11:90 वाल्याला पण तेवढाच आनंद पाहिजे तेवढा तो 11:02 ला आहे. तो आनंद अनुभव घेता आला पाहिजे. मग त्यातून आपण मनाला त्रास करून घ्यायचा, मग लय पुढे गेली आणि तो झालं, बारी झाली ना त्याला महत्व ठेवलं पाहिजे. बरं, मित्रांनो, सोप्या शब्दात सांगायचं, गुलाल होतोय ना त्याला महत्व आहे. 1च नंबरचा झालाय ह्याला काय म्हणजे ठीक आहे, झाला तर चांगला आहे, पण नाही झाला म्हणून नाराज नाही झालं पाहिजे. नंदीवर प्रेम असलं पाहिजे, असा मतितार्थ त्यांचा आहे. पण आता जर घाटात पाहिलं तर तुमचं एक स्वप्न होतं घाट बांधायचे मला. नाही, नक्कीच आम्ही त्याचा आराखडा पण केलता. त्या संदर्भातच आता म्हणजे आम्ही तो प्रोजेक्ट केलता, घाट कशा पद्धतीचं घाट असावा त्याचं इस्टिमेट देखील काढलं होतं. आता आमच्या इंदोरी सारख्या घाट गावात तालुक्यातलं नामांकित घाट आहे, तर त्याची रचना असावी, बैठक असावी. हा एक खेळ पुढच्या पिढीला पण आपण देताना एक चांगल्या स्वरूपाचा हस्तांतरित, म्हणजे उद्याच्याला तिथं तुमचे फॉरेनर पण येऊन बसले तर उद्या तिकिटावर पण हा खेळ दिसला पाहिजे, अशा हिशोबाने आपण ते नियोजन केलं. आणि बघू भविष्यात त्याला यश आणण्याचा नक्कीच प्रयत्न करू. थोड्या मताने माझ्या पत्नीचा जिल्हा परिषदला पराभव झाला, पण काहीतरी काही ना काहीतरी प्रयत्नातून आपण तो नक्कीच करून दाखवू. कुठलाही पराभव अंतिम नसतो, हेच बैलगाड्यांनी शिकवलं. नक्कीच नक्कीच. बरं, अजून काय काय तुमच्या आगामी योजना आहेत बैलगाड्याच्या संदर्भात? तुम्ही सांगितलं घाट असा असावं की तिकीट लागावे आपला हा खेळ बघण्यासाठी. आता आपण बैलगाड्यांसाठी ना आज बघितलं तर आपलं संवर्धन म्हणजे गोरक्षण असू द्या, गाईचं संवर्धन असू द्या, बैलांचं संवर्धन असू द्या, ज्या पद्धतीने आपण त्याच्यावर डेव्हलपमेंट करायला पाहिजे ती करत नाही. आपला सगळा खेळ झालाय कसायाचा थोडक्यात. म्हणजे कसा आणला, वापरायचा आणि कमी झाला की देऊन टाकायचा. भविष्यात त्याच्यापासनं आता कसं हॉर्सला हिस्ट्री तयार होती, घोड्यांची हिस्ट्री आहे, म्हणजे ह्याचा बाप हा होता, त्याचा बाप तो होता, त्याची आई ती होती, मग त्याचं ब्रीड आहे. तसं आता गाड्या क्षेत्रात जी बैल पळतात त्याचं ब्रीड आहे का आपल्याकडं? किंवा एखाद्या जनावराचं एखाद्या बैलाचं नाव झालंय पण त्याचं भविष्यात आपण ब्रीड तयार करण्यासाठी काही प्रयत्न केलेत का? किंवा चांगल्या नामांकित आपण त्याच्या संदर्भात एखादी लॅब तयार करून आज हे पशूंवर होणारे आजार, म्हणजे मी तुम्हाला एक जाणीवपूर्वक सांगू शकतो की माणसाच्या आजारापेक्षा बैलांच्या आजारावर आता जास्त खर्च होतोय. म्हणजे आज एखाद्या डॉक्टर व्हिजिटला आज 4 आणि 5 हजार रुपये बिल होतं. हे सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडत नाही. शासनाच्या माध्यमातून अशा लॅब प्रत्येक भागात झाल्या की त्यातून जनावरांची, बैलांची आणि अनुभवी डॉक्टर, प्रशिक्षित डॉक्टर त्या ठिकाणी येऊन त्या सुविधा देऊ शकतात. अशा योजनांसाठी काम करणं गरजेचं आहे. मी मागच्या मुलाखतीत हा मुद्दा उपस्थित केला होता. इथं एवढी बैल आहेत, 7-8 हजार बैल असतील सगळी पुणे भागात, तर एक बैलांसाठी एक सुसज्ज हॉस्पिटल का होऊ शकत नाही? आणि बहुतांशी सगळी राजकारणाशी संबंधित एकमेकाच्या आहेत. नाही, आता तुम्हाला शिरवळला आहे, शिरवळला असलं तरी पण आता या भागात आंबेगाव झालं, मावळ झालं, खेड झालं, ह्या तिन्ही भूमीत अशी एखादी व्हायला हवी ही सगळ्यांनी माहिती. त्याच्यावर पुढाऱ्यांनी तर लक्ष घातलं पाहिजे. गाडा म्हणून ज्यांनी राजकारण केलं त्याच्यावर त्यांनी कधी ठोस उपाय नाही केले. पण राजकारण न करता गरिबाचा गाडा हा स्वस्तात पडला पाहिजे. आज समजा एखाद्या सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर तिथली फी असते नाम मात्र 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये. तोच डॉक्टर प्रायव्हेटचा घरी आले की 5,000 रुपये घेऊन जातो. मग हा खर्च वाढत चाललाय ना. हॉस्पिटल बरोबर घाटात असेल किंवा छकडी शर्यतीत असेल, आपण माणसाच्या काळजीपोटी अँब्युलन्स ठेवते, पण बैलांच्या अँब्युलन्स का नसतात घाटात असं किंवा शर्यतीत? आम्ही आमच्या जिल्हा परिषदेच्या अजेंड्यात विजन ठेवलं होतं की बैलगाड्यांसाठी आपण अँब्युलन्स प्रोव्हाइड करू. आज जिल्हा परिषद हे असं सक्षम साधन होतं
की त्यातून आपण ते उभं करू शकतो. कारण की पशुसंवर्धन विभाग त्यात आहे, त्या माध्यमातून त्या गोष्टी आपण उपलब्ध करू शकतो. आज त्या गोष्टी करण्यासाठी आपण त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक तालुक्यातले नेते मंडळी गाडा फक्त हौसेकडे बघतात, पण त्याच्यासाठी लागणारी यंत्रणा उभं करण्यासाठी काम नाही करत. कारण काय होतं, अचानक बैलाला काही होऊ शकतं, तर त्याला तो प्रथम उपचार भेटेल एवढी बी सुविधा नसते घाटात, नसते, किंवा नसते. छकडी शर्यतीत सगळ्या शर्यती चालतात तिथं. नक्कीच नसते. ते जनावरांचे ॲम्ब्युलन्स असणं गरजेचं आहे. वैद्यकीय डॉक्टर त्या घाटात तुमची यात्रा होसपर्यंत असणं गरजेचं आहे. आणि अशा काही गोष्टी जर आपण दिल्या तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होईल. ज्यावेळेस आपण बाहेर जातो, तुम्ही वेगवेगळे दौरे करत असाल, गाडी मालक तर आहात, पण त्याच्याबरोबर व्यावसायिक आहात. एखाद्या ठिकाणी लांब गेलं तर असा कुठला प्रसंग आहे की मला बैलाच्या जवळ आत्ता जायची किंवा बैलाची खूप आठवण झाली, असं कुठला आहे का एखादा प्रसंग, आणि असं कधी झालंय का? आता बाहेर जरी फिरलं ना, आज काय झालं, हे लाईव्ह बैलगाडा शर्यती दिसतात. आता आठवण झाली की ते सहज तुम्ही क्लिक केलं तर ते दिसतं. त्याच्यामुळं पहिल्यासारखं नाही की आता हे सगळं लाईव्ह कंटेंट आहे. उद्या समजा दुबईला जरी गेलो आपण फिरायला किंवा बाहेर देशात गेलो तरी आपण ती लाईव्ह लिंक ओपन करून चालू असलेली यात्रा पाहू शकतो. त्यामुळे ते सोपं झालेलं आहे. आता एवढा चांगला बैल आणि जातीवंत बैल चापला का? चापण्याचं कारण काय असतं? आता जुन्या लोकांचं म्हणणं असं असायचं की अंडील बैल हा 4 दातापर्यंत असावा. 4 दाताच्या नंतर तो वयात पुढं चालतो. आणि बैल चापल्यानंतर बैलाचं जी करंट असतो, म्हणजे जो अग्रेसिव्हपणा असतो, तो थोडासा कमी होतो, असं काहींचं म्हणणं असतं. आता आमचे जुने आजोबा वगैरे काय म्हणायचे, बैल चापल्यानंतर बैल आकलीने हुशार होतो. म्हणजे थोडक्यात त्याचं जे म्हणतो ना आपण, बाहेरचं जे डायव्हर्शन असतं ना, ते लक्ष त्याचा फोकस थांबतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं अंगाचा स्टॅमिना वाढवण्यासाठी आता बैल चापून आपण 3दाच झालं की आम्ही बैल चापला. आता तो डमरू तर 2दाच चापलाय बैल. पण आता एवढ्या गरमीमध्ये जे अंडील बैल साथ देत नाही, धरसोड करतात, तसं ह्या बैलांचं नाही ना. ह्यांचा स्टॅमिना वाढलेला असतो. चापलेला बैल आणि हे पांढरं कापड, हे पांढरं कापड म्हणण्यापेक्षा पांढरं सोनं हे ह्या उन्हाळ्याच्या दिवसात जास्त गती देतं. आत्ता पण तुम्ही बघा ज्या बाऱ्या झाल्यात त्यात सगळी 1 नंबर बैलात पांढरी बैल पळतात आणि चापलेली बैल ही जास्त दिवस पळतात. बर, ह्याच्याबरोबर गोप पालक सुद्धा आहात. अनेक प्रकारच्या गायी आणलेत, अनेक जातीच्या. त्याच्या मागे काय धारणा काय? आपली एक आवड आहे आणि आपण आपले इथं पायदास करून जनावरं तयार केले पाहिजे. म्हणजे आज आपण बाहेर जाऊन 5 लाख 10 लाख रुपये घालवण्यापेक्षा आपली इथं एखादी वस्तू तयार झाली तर ती आपल्या कुटुंबाचं नाव काढण्यासाठी आपण पण प्रयोग केला पाहिजे ना. आता समजा आपल्याकडे एखादा चांगला गोरा पळतोय, त्याच्यावर एखादी गाई भरली, एखाद्या चांगल्या शेतकऱ्याकडनं एखादी गाई भरून आणली, चांगला वाण झाला, तर ते भविष्यात आपल्याला आपल्या कुटुंबातली व्यक्ती म्हणून, तो आपल्या कुटुंबातला गोठ्यातला वारस म्हणून एखादा बैल तयार होईल, अशी भूमिका त्याच्या मागे आहे. घरच्या गायीचा खोंड सगळ्यात मोठा आनंद 100% देणारा क्षण असतो, त्यानं पारितोषिक घेतले तर. आता ही सगळी चर्चा करतोय आणि भरपूर आपण वेगवेगळ्या विषयावर बोलतोय. बैलगाड्याबरोबर तुम्ही सांगितलं की व्यवसाय वगैरे आम्ही करतोय आणि तरुणांनीही केला पाहिजे. पण काय होतं, कधी कधी तुम्ही सांगितलं नशा आहे, तर थांबायचं कुठं हे माहिती नसतं. तर कधी अशी वेळ येते की थांबलं पाहिजे, एक तुमच्या अनुभवानं सांगा, कारण सगळ्या क्षेत्रात तुम्ही असता. थांबायचं कधी? कसं असतं, एखादी गोष्टीमुळं जर काही गोष्टींमध्ये ताणतणाव होत असेल, एखाद्या मुळे जर म्हणजे त्याच्यातून चिडचिडेपणा असू द्या किंवा एखादं म्हणतो ना आपण राग किंवा एखाद्या खुन्नसपणा, एखादी ईर्ष्या तयार होत असेल, मग ह्याच्यातून आपल्या बरोबर ज्यांचं जर नुकसान होणार असेल तर आपण थांबलं पाहिजे. आणि अशी एखादी डेडलाईन आपल्या डोक्यात आली की बाबा कुठंतरी चुकतंय, आपण वेगळ्या दिशेला जातोय, तर थांबणं गरजेचं आहे. एकदम संयमी नेतृत्व तुमचं आहे. तर हा संयम ठेवण्यामागे कुठले कुठले बदल तुम्हाला करावे लागले का? तुम्ही हाय पहिल्यापासून? नाही, अनुभव शिकवत असतो. लवकर जबाबदारी पडली, अडचणीतून बाहेर आलेल्या माणसाला अनुभव शिकवत असतो. चुकीचे पण निर्णय होत असतात, पण चुकीतून परत सावरून उभं राहणं हे महत्वाचं असतं. आनंद कसा शोधायचा? आनंद काय, ज्याच्यात समाधान वाटेल तो आनंद.
समाधानी राहायचं असेल तर हा. काय करायचं? कारण आता काय आहे, आता एक तुम्हाला सांगतो, उद्या तुम्ही म्हणले नाही तर आपल्याला झोपायचंय, काय नाही ना, डोक्यात ताण नाही, बसलो चटे टाकले झोपलो. डोक्यात ताण ठेवून जर आपण असन किंवा आपल्या डोक्यात काहीतरी चुकीचे विचार असन तर आपली इथं झोप येणार नाही. पण आपण त्यातून आलेलो आहे, आपल्याला ती भावना निर्मळ आहे आणि आपल्या मनात शंका कुशंका नसल्यामुळे आपण बिंदास राहू शकतो ना. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कारण एखादा माणूस यशस्वी होत असताना हे गुण त्याच्याजवळ असतात ना, यशस्वी होत असतो. राजकारण ट्राय केलं, बिझनेसमध्ये आहात, बैलगाड्यात आहात, तर कुठली गोष्ट बैलगाड्यांनी शिकवली की मी ती कुठंच शिकलो नसतो, अशी कुठली गोष्ट आहे? बैलगाड्यात संयम महत्वाचा आहे आणि तुम्ही संयमाने कुठली गोष्ट करत असताना अतिघाई संकटात नाही. मग एखाद्या वेळेस असं वाटतं आपल्याला की बाबा आज काहीतरी गडबड होणार आहे. आता मी तुम्हाला उदाहरण सांगतो, ज्या दिवशी बैलाचा प्रॉब्लेम झाला त्या दिवशी मला 3 अडचणी आल्या. माझ्या गाडीला एक जण टू व्हीलर ठोकला, त्याच्यानंतर माझ्या इथं आंदोलनासाठी लोक आलती आणि तिसरा पाऊस. मग अशा काही गोष्टी आपल्याला वाटतात की आज एकदम निसर्गातला हा बदल आहे आणि तो आपल्या बाबतीत घडतोय, मग कुठेतरी थांबलं पाहिजे. त्या गोष्टी संकेत असतात तर ते ओळखता आले पाहिजे. इंजान आल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला तुमच्या? बदल म्हणजे नाव वाढलं. आज पुणे नगर जिल्ह्यामध्ये बैलामुळं गाड्यामुळं एक लौकिक वाढला आणि एक समाजात जरी राजकीय पद नसलं तर पद येतील जातील, पण एक गाडा मालक म्हणून आयुष्यभर ते नाव टिकून राहील. जाता जाता कुठली एक गोष्ट आहे की इंजान कुंड मी शिकलोय? संयम. संयम, आणि सगळ्यात महत्वाचं संयम पाहिजे. संयम, शांतता आणि करेक्ट कार्यक्रम. तर त्या तिन्ही गोष्टी असतील तर यश मिळतं. कसं वाटलं बोलून दादा? एकदम छान. तुम्ही आले त्याबद्दल तुमचा आभार. तुम्ही वेळात वेळ काढून आले, आमच्या गोठ्यावर भेट दिली आणि एक हसत खेळत मुलाखत एक दिशा देण्यासाठी. आपल्याला काय मुलाखत ही प्रसिद्धीसाठी नसावी, एक दिशा देण्यासाठी असावी. प्रसिद्ध तर होतीच असते. आज तुमचं YouTube चॅनल खूप प्रसिद्ध आहे. आमच्या संघटनेच्या वतीने देखील तुम्हाला शुभेच्छा. आणि प्रत्येक भागात जाऊन तुम्ही जी मुलाखत घेताय ती लोकांपर्यंत पोहोचते. आज तुमच्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचणार आहे, एक वेगळी ओळख तयार होती आणि ह्या गोष्टी समाजापुढे दाखवण्याचं धैर्य तुम्ही करता, ते महत्वाचं आहे. जाता जाता सांगा, एक शेवटचा मेसेज सांगायचा असेल, काय सांगाल? खऱ्या अर्थानं आपण आपल्या शेतकऱ्याची अस्मिता जपत असताना आपल्या मुलाबाळांना देखील आपण काय करतोय ते कळलं पाहिजे. म्हणजे आपल्या वडिलांनी आपल्याला काय दिलं आणि आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय आणून ठेवलं, मग ते कशा पद्धतीने जतन केलं, त्याच्यात वाहत न जाता चांगल्या पद्धतीने सगळं करून. आज आपल्या समाजात असे 2 घटक आहेत की ते वाहत गेलेत आणि आज अस्तित्व संपले. पण काही दुसरा घटक असा आहे की त्याच्यात जाऊन पण आपलं नावलौकिक वाढवलेलं आहे. तर त्यातून चांगलं काय घेता येईल ते चांगलं घेऊन पुढे गेलं पाहिजे. वा, चांगलं सांगितलं दादांनी. मित्रांनो, चांगलं काय आहे ती घ्या आणि नाव लौकिक वाढवा, असं मत आहे प्रशांत भागवत यांचं. इंजानसारखे बैल मिळो आणि जसं तुम्ही म्हणताय शांतता, संयम, करेक्ट कार्यक्रम, ह्याच पद्धतीनं बैलगाडा शर्यत असेल, तसं वैयक्तिक आयुष्य असेल, राजकारण असेल आणि व्यवसाय असेल, यात तुमची प्रगती हो. कारण नंदीचा आशीर्वाद. नक्कीच. एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.